नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात आयुर्विन टाइम्स आणि आजची ही बातमी आहे राज्यातील लाखो शिक्षकांसाठी दिलासादायक। टीईटी न उत्तीर्ण शिक्षकांसाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे। शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी संदर्भात राज्य शासन आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत। आत्तापर्यंत टीईटीसाठी केवळ 4 संधी उपलब्ध होत्या, मात्र आता त्या 6 संधी करण्याचा प्रस्ताव शासन स्तरावर तयार होत आहे। 1 सप्टेंबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयाने टीईटी सक्तीचा निर्णय दिला होता। या निर्णयानुसार 31 ऑगस्ट 2027 पर्यंत सर्व शिक्षकांनी टीईटी पात्रता सिद्ध करणे बंधनकारक आहे। याच मुदतीत जास्तीत जास्त शिक्षक पात्र व्हावेत यासाठी राज्य परीक्षा परिषद आता वर्षातून 2 वेळा टीईटी परीक्षा घेण्याच्या तयारीत आहे। सध्या नोव्हेंबरमध्ये परीक्षा होते, त्यासोबतच आता जून 2026 मध्येही टीईटी परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। यामुळे पुढील 2 वर्षात शिक्षकांना 6 संधी मिळण्याची शक्यता आहे। 31 ऑगस्ट 2027 पूर्वी 3 वेळा सीटीईटी परीक्षा देखील होणार आहेत, म्हणजेच शिक्षकांकडे राज्य टीईटी आणि केंद्राची सीटीईटी असे दोन्ही पर्याय खुले राहणार आहेत। राज्यभरात लाखाहून अधिक शिक्षक अजूनही टीईटी अपात्र आहेत। सांगली जिल्ह्यात सुमारे 4000 शिक्षक तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 1ली ते 8वीच्या वर्गावर नियुक्त असलेले 53 वर्षांपर्यंतचे सर्व शिक्षक टीईटी उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे। एकट्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुमारे 6000 शिक्षक अद्याप अपात्र आहेत। टीईटी न उत्तीर्ण झाल्यास पदोन्नती थांबू शकते, सेवेत कायम राहण्यावर गवा येऊ शकते। म्हणूनच पुढील 2 वर्ष शिक्षकांसाठी अत्यंत निर्णायक असणार आहेत। आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त डॉक्टर नंदकुमार बेडसे यांनी सांगितले की सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षकांना जास्तीत जास्त संधी मिळाव्यात यासाठी वर्षातून 2 टीईटी परीक्षा घेण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे। टीईटी अपात्र शिक्षकांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे। आता वेळ वाया न घालवता तयारीला लागणे अत्यंत आवश्यक आहे। ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि ही माहिती इतर शिक्षकांपर्यंत शेअर करा।